कोटा राजस्थान येथे लॉकडाऊनच्या दरम्यान अडकलेल्या महाराष्ट्रातील 94 विद्यार्थ्यांना आज महाराष्ट्रामध्ये बहिरम चेकपोस्टवर तपासण्यात आले। यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा व अकोलासह इतर ग्रामीण भागातील जवळपास 94 विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये कोटा राजस्थान येथून दाखल झाले। या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधील बहिरम चेकपोस्ट येथे विविध 6 राज्य शासनाच्या बसेसमधून आणण्यात आले होते। या चेकपोस्टवर वैद्यकीय चमूंमार्फत त्यांची तपासणी सुद्धा करण्यात आली व त्यांना प्राथमिक पाणी व बिस्किटची व्यवस्था सुद्धा प्रशासनाने केली होती। बहिरम चेकपोस्ट येथे विद्यार्थी आले असताना उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत केले। या विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या, त्यानुसार प्रत्येक वाहनातून एक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी येऊन त्यांनी शिरसगाव कसबा येथील वैद्यकीय चमूमार्फत त्यांची तपासणी करण्यात आली। तर शिरसगावचे ठाणेदार गोपाल उपाध्याय उपस्थित होते। त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना वाशिम, बुलढाणा, अकोला, कारंजा, अमरावती असे त्यांच्या घराकडे वेगवेगळ्या बसेस ह्या रवाना करण्यात आला। IITच्या तयारीसाठी मुलं जातात ते 95 विद्यार्थी इथं आपल्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर म्हणजे कारंजा बहिरम इथं आता पोहोचलेले आहेत। आता नुकतीच त्यांची स्क्रीनिंग जी आहे वैद्यकीय पथकातर्फे ती पण झालेली आहे, त्यांची तपासणी झालेली आहे। त्यांना आम्ही इथे पाण्याचे बॉटल्स आणि स्नॅक्स पण तिथं दिलेले आहेत। आता ही मंडळी वेगवेगळ्या जिल्ह्यातली आहेत, जसं की अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ। तर त्यासाठी वेगवेगळ्या बसेसची इथं अरेंजमेंट केलेली आहे। सोबत परिवहन विभागाचे अधिकारी सुद्धा इथं आहेत, पोलीस प्रशासन आहे, महसूल प्रशासनाचे पण अधिकारी आहेत आणि या सर्वांच्या सहकार्यानं आपण एक चांगलं वॉर्म वेलकम या विद्यार्थ्यांचं इथं केलेलं आहे आणि ते सुखरूपपणे कसे घरी जातील याची पूर्ण काळजी इथं घेतलेली आहे। परतवाडा येथून पंकज साबू यांचा विदर्भ न्यूज करिता हा खास वृत्तांत।